ठिकाणी घरामध्ये असणारी एखादा अल्प आयु असेल, अल्प आयुमध्ये मरण येणार असेल, ते मरणही टाळण्याची शक्ती त्या दीपकामध्ये आहे. घरामधील असणारी दृष्ट प्रवृत्ती, करणी, बाधा या सर्व गोष्टीपासून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवती समोर दीपक पेटवला पाहिजे. दिवा, दीपकाचं खूप महत्व आहे नवरात्रीमध्ये. त्यातल्या त्यात मातीचा दिवा असेल तर त्याला खूप महत्व सांगितलेलं आहे, मातीच्या दिव्याला. पण आता लोक मातीचा दिवा वापरत नाही. का वापरत नसेल बरं? आणि मातीचा दिवा तेल जास्त खातो, म्हणून पितळाचा दिवा वापरतो. बरोबर आहे की नाही? आणि दिव्यामध्ये सर्वश्रेष्ठ दिवा कोणता आहे सांगू का तुम्हाला? काय वापरलं पाहिजे तर देशी गाईचं असणार तूप सर्वात श्रेष्ठ आहे. देशी गाईचा असणारा जर तुपाचा दिवा जर देवी समोर लावला ना तर ती माता भगवती लवकर प्रसन्न होते. आणि म्हणून दीपकाला खूप महत्व आहे. 9 दिवस 9 रात्री तो दीपक चालला पाहिजे, विझला नाही पाहिजे. कदाचित विझला तर काय करायचं त्याचाही पर्याय कालिका पुराणामध्ये सांगितलेला आहे. आपण 9 रात्रीचं व्रत करतो आणि त्याच्यामध्ये जर दिवा विझला तर विझलेला दिवा हा आपण या ठिकाणी लावताना कसा लावला पाहिजे त्याचं विधान आहे का? तर त्या मा परंबा जगदंबेची आरती करायची. आरती केल्यानंतर त्या आरतीच्या असणाऱ्या दिव्यानेच त्या ठिकाणी तो दिवा पेटवायचा असतो. नाहीतर मग माचीस घ्यायची आणि दिवा पेटवायचा चालत नाही. आरतीचं खूप महत्व आहे शास्त्रामध्ये. एक वेळेला जर आरती केली आणि आरती भगवंताच्या असणाऱ्या अंगावरून श्री अंगावरून जर ओवाळली तर एक वेळेला जर आरती केली तर त्या आरतीचं फल सांगत असताना सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये 10,000 कपिला गाय दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं एक वेळेला भगवतीची आरती केल्यानंतर. आणि म्हणून अशा असणारा दीपक आरतीच्या द्वारेच तो दीपक विझल्याला पेटवायचा आहे. शास्त्रामध्ये विधान आलेलं आहे. का हो, अंबिकेचं व्रत कसं करायचं? नवरात्राचं व्रत पहिल्या दिवसापासून दीपक लावायचा. मग आता दीपकाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तुपाचा दिवा लावू शकतात, नाही जमलं तर मग सरसोचं तेल आहे ना, सरसोचं तेल त्याला राई म्हटलं जातं. राईच्या तेलाचा एक दिवा देवीला प्रिय आहे, पुढे वर्णन येणार आहे. राईचा दिवा, घरामधील असणारी अबला, घरामधील असणारी दृष्ट प्रवृत्ती, करणी, बाधा या सर्व गोष्टीपासून जर मुक्त व्हायचं असेल तर देवी समोर राईचा दिवा लावा. सरसोचं तेल आहे ना, त्या सरसोच्या तेलाचा दिवा जर लावला तर घरामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनिष्ट होत नाही. त्याच्याही पुढे कालिका पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्या स्त्रीला वाटतं आपलं वैधव्य टिकून राहावं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये वैधव्य येऊ नये, विधवा पण येऊ नये, तर त्या स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये सरसोचा तेलाचा दिवा आहे ना पिंपळाच्या झाडाखाली लावायचा. कालिका पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि देवी कवच आहे ना, त्या देवी कवचाचा पाठ करायचा. देवी कवचाचा मंगळवारच्या दिवशी जर अमावस्या आली आणि त्या अमावस्याच्या दिवशी जर आपण संध्याकाळच्या वेळेला वर्णन आलेलं आहे कालिका पुराणामध्ये, त्या संध्याकाळच्या वेळेला जर आपण त्या असणाऱ्या देवी कवचाचा पाठ केला आणि सरसोचा दिवा लावला तर म्हणतात की त्या स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येत नाही. एवढंच नव्हे तर या ठिकाणी घरामध्ये असणारी एखादा अल्प आयु असेल, अल्प आयुमध्ये मरण येणार असेल, ते मरणही टाळण्याची शक्ती त्या दीपकामध्ये आहे. आणि देवीचं कवच जर सिद्धच करायचं असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून जर देवी कवचाचा जर पाठ केला तर ते कवच सिद्ध होतं, असंही वर्णन आलेलं आहे. देवीची नवरात्राची उपासना मी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका.